काट्या कुट्याचा तुडीवित रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला कसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे 6:40 झाले. आज लवकर उठलं पण उजेडच झाला. विचार केला जाऊ जरा पवनचक्की वगैरे दाखवू तुम्हाला. जाऊ जरी 7पर्यंत झालं तर जाऊ. आता फ्रेश वगैरे होतो, ब्रश वगैरे करतो जरा आणि मग जागा आल्यावरच आंघोळ करूया. 6:40 झालं जरा. उजेड ऑलमोस्ट झालेलाच आहे. आणि हेच आंबोबाईचं झाड आहे. उद्या ह्यांची जत्रा आहे. स्वतः फटाफट रेडी होतो. मग निघूया 7 वाजता जाऊन पवनचक्की बघून येऊया. चलो. पाणी पण ठेवलं इथं आंघोळ करायला, पण आल्यावरच करायला लागेल. आता ब्रश करून घेतो. तर मी निघालो आता जायला. तिकडे पवनचक्की विंडमिल्स वगैरे असतात, आहेत थोडं बहुत तिकडे पण जवळ जाऊ शकतो. मग तिकडे चाललो आहे. आता निघालो. मला पोचायला ऑलमोस्ट 35 मिनिट्स नाही तर 40 मिनटं लागणार आहे. निघालो मी आता. मस्त आहे. बरं लवकर का चाललो आहे का की दुपारचं ऊन एकदम डेंजर आहे, बाहेरच निघू शकत नाही. म्हणून मुलं सकाळी लवकर जाऊन येतो. लवकर गेलेलंच बरं. आल्यावर फटाफट आंघोळ वगैरे करायचं, नाश्ता बस मग चिल लाईफ. तोच रुटीन पहिल्यासारखा. समोर फॅन दिसतो ना, तिकडे जायचं आहे. जवळ दिसतं पण यायला लय लांब आहे. जेवढं जवळ दिसतं तेवढं लांब आहे. बघू आता. चला चालतं राहायचं. गाणे ऐकत मस्तपैकी पोचतो फटाफट. चलो. आणि मी निघालो तर खरं, पण कोणता प्राणी नाही आला पाहिजे. मला प्राण्यांची भीती वाटते बाबा. मला बैलाची पण वाटते. आणि हे लोक बोलतात ते मला वाघ वगैरे सोडला आहे. टेन्शनच नाही आलं पाहिजे. रोशन काकडे असतं तर टेन्शन असतं. ते जरा डेंजर माणूस आहे. खूप लांब जायचं आपल्याला. 10 मिनटात चालत असेल. चालत सर्वात डेंजर जनावर आलं आहे समोर. याचं काय काम होतं काय मी सकाळी. जाऊ द्या, बघूया काय करतोय का. पोचलो आपण ऑलमोस्ट. सगळे जेवायचे वगैरे दुकान आहेत. आलेलं की तिथे एंट्रीला एवढं मोठं अल्ट्रावाईडमध्येच घ्यायला लागेल त्याला. एवढं लांबून सुद्धा. तिकडे सगळे बारके आहेत त्या साईडला दिसतात. हे आपल्यासाठी सर्वात जवळच आहे. मग इकडं आलं किती भारी दिसतंय. हे स्वतःच्या डोळ्यांनी बघायला तर एकदम चक्करच येईल खालून बघून. दाखवतो तुम्हाला. याचा आवाज ऐका पहिला. आवाज पण ऐकतो. पोचलो मी म्हणजे 25 मिनटात पोचलो फटाफट. गाणं ऐकायला काही समजलंच नाही कधी पोचलो. जरा जवळ जाऊया. अजून मला खाली उभं आहे माझी फाटली तरी आतमध्ये अलाउड आहे. असं नाही की मी डायरेक्ट घुसलो काय तसं काय नाही. मध्ये अलाउड आहे. वर दाखवतो कसं दिसते जरा डोळ्यांनी. हे जे पूर्ण पाईप आहे ना, हा इथे ठेवला म्हणजे दुसरा काय चालू असेल काय माहिती. त्याचं कामासाठी ठेवलं असेल. आवाज आहे का त्याचा. सकाळी का आलो मी का की दुपारी एवढं ऊन असतं ना. बोललं सकाळी जाऊन फटाफट आपलं जाऊन येऊया. परत जायला भेटेल नाही भेटेल म्हणून फटाफट सकाळीच लवकर उठून ब्रश वगैरे करून आलो. आंघोळ घरी जाऊनच करणार. बघा इथून एंट्री वगैरे काय त्यांचे इंजिनियर लोक जात असतात. ऑलमोस्ट खाली आहे प्रॉपर. त्याला बघायचं त्यांनी. या मस्त बसतो आता जरा 5-10 मिनटं. आणि इथं फुल रेंज आहे. 5G पकडलं मला. 5G प्रॉपर 5G चालतं आहे. माझ्या घराची इथं जरा पण चालत नाही. नेटवर्कचाच प्रॉब्लेम म्हणजे रेंजच नाही. कुठेच रेंज जास्त नाही. ठीक आहे तरी गावी आल्यावर काय मोबाईल वापरायचा. काय कामं असतील ते तेवढंच वापरायचं जाऊन नेटमध्ये. मस्त वाटतं काय. बसतो 10-15 मिनटं मग बघूया निघूया. म्हणजे कॅबिन टाईप आहे. म्हणजे हे जो पाईप आहे ना तोच आहे. पहिलं तिथं पानं पण ठेवलेली. पानं तर ह्याच्याएवढीच होती. ह्याच्यापेक्षा ह्याच्याएवढीच आहे. खूप मोठं आहे. आता बघून भीती वाटते आज जायला. खूप मोठे आवाज ऐकू येईल आता. मी ह्याच्यात केवढंसं हे असं सरळ उभं राहणार. मस्त आहे. लोकांना समजेल तरी साईज किती आहे. याच्यासमोर काय एवढूसच असेल. एवढूसच इकडे कधी येईल काय माहिती. 5च दिवस राहणार आहे. तर चलो बाय. नाईस यू होता. आवडला मला तर आवडतंच बघा. आणि हे ठोसेघर धबधब्याचं काय आहे. ॲग्रो टुरिझम इथून 4 किलोमीटर आहे.
तर पोचलो मी आता. चहा पितोय. चहा पिऊन झालं की आंघोळ वगैरे करूया. कसं वाटलं ते सांगा मला. दिवस बाकी दिवसभर करायचं आहे. झाली आंघोळ वगैरे. वरती आलो जरा. पहिला हा माझा फेवरेट स्पॉट होता. आत्ता पण आहे म्हणजे. इकडे एकटा जेवण चालायचं फिरायचं. हे नानाचं घर आहे आमच्या. येणार आहेत आता ते. फर्स्ट टाईम त्यांची पोरं वगैरे येणार आहेत गावी. घर बघतील आता. आलो इथे फिरायला. आंघोळ वगैरे करून नाश्ता करायचं बाकी आहे. विटामिन डी घ्यायला आलो. तिकडे तर काही भेटत नाही. दुपारचं घ्यायचं बोललं तर मरून जाईल बाबा दुपारच्या उन्हात. फणस बघा तिथं कसे लागले एकदम. बघूया भेटलं तर खायला. उद्या येतील सर्व. कोण काढून दिलं तर बरं आहे. कुठल्या तरी काढायचं. आणि हे इथलं बुद्ध विहार आहे. म्हणजे आता तर लॉक असतं का की कोणीही जातं आहे तिकडे. ओपन असलं कधी तर दाखवून दिलं. नाही दिसलात नाही तुम्ही मला. काल दिसलात नाही तुम्ही. मी इकडं आलो कालच होतो. हां तुम्ही. अण्णा पप्पा आहेत सगळे. बरं येतील आता. उद्या येतील वाटतं. जत्रेला आहे. बरं आहेत ना सगळे. या आजी होत्या ना त्याच मला पेरू द्यायचे. त्यांचं झाड आहे. फर्स्ट टाईम म्हणजे पेरू म्हणजे तेव्हा काय लागला होता झाडाला. डायरेक्ट तोडून खाल्ला होता. आता कच्चे आहेत सगळे. बऱ्यापैकी कच्चे होते ऑलमोस्ट. म्हणून आलेच नाही जास्त. भारी होतं. टेस्ट वगैरे भारी. 11:15 वाजलेत. बसलं असंच. आता जरा शांत शांत वाटायला लागलं. हळूहळू ऊन वाढणार. झाडाखाली बसलं होतं. उद्या इथेच यात्रा आहे. तर इथे पूर्ण एकदम भरलेलं असणार. उद्या फुल गर्दी एकदम. अजून जेवायचं बाकी आहे. तर आई बनवते. झालं की लगेच जेवेल. मग तोच आपला रोजचा रुटीन. संध्याकाळी 5 वाजता फिरायला जायचा. भेटतो मग संध्याकाळी. वरती बंद आहे आता. नंतर काय आम्ही टाकू ना त्याच्यावर. नंतर बांधा. चल जाऊया. का थांबलेत. पण आपला काढूया. तुझे ब्लॉग शूट करायचं इकडे. केला रे मी. अर्धा केलाय. केलाय मी. साठल. हां हां म्हणजे थोडासा फेमस केला पाहिजे का. पावसाळ्यात करूया आपण. कामाला लागलं तेच करायचं. येतात ना सकाळ सकाळी आला ना बाहेर.